साहेब, आज राहुल गांधी येत आहेत. एक उत्साहाचं वातावरण आहे. एकीकडे काँग्रेस म्हणून आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी अनेक वर्षांची मागणी होती तो पूर्ण. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा राजश्री शाहू महाराजांच्या जन्मभूमीत म्हणजे कसबावाड्यात व्हावा अशी लोकांची इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण होते. आणि दुधात साखर राहुलजींच्या हस्ते याचं उद्घाटन होतं, याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे. काँग्रेस म्हणून तर मला 100% आनंद त्या ठिकाणी आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून देखील आम्हाला अतिशय आनंद वाटतो की राहुलजी आज या कार्यक्रमाला येतात आणि अत्यंत दैत्यपूर्ण असा चांगला कार्यक्रम आपल्याला होईल. खर तर राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत, राहत आहेत. विशेष करून हे तुमच्यासाठी काँग्रेससाठी किती महत्वपूर्ण घटना आहे, कारण अनेक ठिकाणी पाहतो राहुल गांधी एक दिवसाच्या दौऱ्यावर जाऊन जातात. मात्र कोल्हापूरवरती आता एक विशेष लक्ष, पश्चिम महाराष्ट्रात विशेष लक्ष आहे. नाही, पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा राहिलेलाच आहे. पूर्वी देखील 10-12 वर्षापूर्वी राहुलजी आले होते. साखर कारखानदारीबद्दल दत्त कारखान्याला त्यांनी भेट दिली होती आणि विशेष त्यांचं लक्ष नेहमीच त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि विशेष करून राजश्री शाहू महाराजांच्या बद्दलची त्यांच्या भावना आम्ही अनेकदा त्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद आहे की आज ते येत आहेत, आज मुक्काम करतायत, उद्या दुपारी ते जाणार आहेत. शाहू समाधी स्थळाला देखील भेट अभिवादन करणार आहेत. आणि म्हणून एक समतेचं वातावरण, जो विचार संविधान वाचवायचा विचार देशभर राहुलजी घेऊन जात आहेत, त्या राजश्री शाहू महाराजांच्या भूमीतून पुन्हा एकदा त्याचा हुंकार फुकला जातो, याचा आनंद आहे. आगामी विधानसभा नाही, त्याचा काही विषय इथं राहुलजींच्या बरोबर नाही. परंतु सामाजिक जे विषय असतील कदाचित त्याच्याही चर्चा होऊ शकते. तर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पोस्टरवरून टीका केली. मला वाटतं फार त्यांची दखल घेण्याची गरज नाही. हा पुरोगामी विचाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे. छत्रपती शाहू महाराज इथून निवडून आलेले आहेत, महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे कोल्हापूर कुठल्या विचारानं जातं. आता हे विरोधक करणार, त्यांना TRP थोडा मिळवायचा असतो, तो प्रयत्न करतील. परंतु जनतेच्या मनामध्ये जे आहे ते मताद्वारे दिसलेलं आहे आणि पुढे दिसून येईल. अत्यंत महत्वाचं आहे काँग्रेसच्या दृष्टीनं. हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणून अत्यंत महत्वाचं. तर एकीकडे हा सगळा सोहळा तुमचा होतोय, मात्र दुसरीकडे भाजपनं त्यांच्या नाही, भाजपनं मालवणचा ज्यावेळी पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा, जे आज बोलतायत त्यांची तोंड का गप होती हा प्रश्न त्या ठिकाणी. आणि म्हणून ठीक आहे, त्यांची टीका चालू द्या. त्यांना वाईट वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोल्हापुरात होतोय आणि त्याला ते विरोध करतायत. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यानं बघते की आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होतोय आणि त्याला विरोध करण्याची भूमिका भाजप घेते, हे दुर्दैव आहे. राज्यातले अनेक नेते आज कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत, सर्वजण मुख्यमंत्री असणार रात्री. नाही, उमेदवारीचा विषय आता काय नाही आहे. उमेदवारी अनेकांनी मागितल्या. जिल्ह्यामध्ये अजून सीट वाटप व्हायचं आहे. सीट वाटप होईल आणि महाविकास आघाडीला 100% यश मिळेल.